सैफ अली खानवरील हल्लेखोरानं शाहरुख खानच्या घराची ही रेकी केली होती आणि त्या संदर्भातला सीसीटीव्ही फुटेज आता हाती लागला। शाहरुखची घराची रेकी करतानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे। शाहरुख खानच्या घरात घुसण्याचा देखील एकाने प्रयत्न केला होता। भिंतीवर जाळी आल्याने बंगल्यात घुसण्यात अपयश झाल्याचं कळतंय। शाहरुखच्या घरात घुसण्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। सैफ अली खानवर हल्ला करणारा आणि शाहरुख खानच्या घरात घुसणारा एकच असल्याचा संशय हा पोलिसांना आहे। त्या संदर्भात तपास सुरू आहे। मात्र त्या संदर्भातला आता सीसीटीव्ही फुटेज देखील आता हाती लागला आहे। शाहरुखच्या घराची रेकी करतानाचा व्हिडिओ देखील आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे। शाहरुखच्या घराच्या रेकी करताना सीसीटीव्ही फुटेज त्या संदर्भातले समोर आलेले आहेत। सैफ अली खानच्या घरात हल्ला करणाऱ्या व्यक्तीनेच ही रेकी केल्याचा संशय आता पोलिसांना आहे। कारण शरीरयष्टी अगदी मिळती जुळती असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। सैफवर हल्ला करणारा आणि शाहरुख खानच्या घराची रेकी करणारा एकच व्यक्ती असू शकतो असा संशय आता मुंबई पोलिसांनी व्यक्त केला। शाहरुखच्या घराची रेकी करतानाचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, खरं तर सैफ अली खानच्या घरी सैफ अली खानवरती हल्ला झाला, मात्र शाहरुख खानच्या घराची देखील रेकी केल्याचं कळते आणि विशेष म्हणजे हा रेकी करणारा आणि सैफ अली खानवर हल्ला करणारा व्यक्ती एकच असल्याचा संशय हा मुंबई पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। काय दिसतंय नेमकं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये? कारण आपण जो सीसीटीव्ही फुटेज पाहतोय त्याच्यामध्ये हा जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो 14 जानेवारी रोजीचा आहे आणि रात्रीच्या वेळी संपूर्ण रेकी केल्याचा जो व्हिडिओ आहे तो आता पुढे आलेला आहे। या प्रकरणात जर पाहिलं तर जो सीसीटीव्ही मध्ये दिसणारा आरोपी आहे जो या शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याची रेकी करतोय आणि जो काल सैफ अली खान याच्यावरती हल्ला केलेला आणि त्यांच्या सीसीटीव्ही मध्ये जो सापडलेला माणूस आढळून आलेला माणूस आहे तो एकच असल्याची देखील या ठिकाणी पोलिसांना संशय आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने पोलिस तपास करतात। परंतु आपण जर 14 तारखेचा हा व्हिडिओ पाहिला तर या जो रेकी करणारा व्यक्ती आहे त्याच्या हातामध्ये मोठी सीडी देखील आहे आणि हा सीडी लावून या ठिकाणी आतमध्ये घरात डोकवण्याचा प्रयत्न आहे तो करत असल्याचं या ठिकाणी बोललं जातं। या सीसीटीव्ही मध्ये पाहिलं तर तो व्यक्ती जेव्हा मन्नतच्या जवळपास आला तेव्हा घरातील कुत्रे आणि आजूबाजूच्या संपूर्णपणे जे रस्त्यावरती असणारे कुत्रे त्यांनी देखील भुंकण्यासाठी सुरुवात केलेली होती आणि याच्यानंतर तो व्यक्ती त्या ठिकाणी तिकडनं त्यांनी पोबारा केलेला होता। परंतु सुरक्षा रक्षकाला ही संपूर्णपणे माहिती मिळाल्याच्या नंतर त्यांनी बाहेर येऊन पाहिलं तर ती सीडी ही त्याच ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी असल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी हा संपूर्णपणे जो परिसर आहे तो वेचून काढला। परंतु त्यांना अशी कुठली व्यक्ती आहे ती आढळली नाही। परंतु सीसीटीव्ही मध्ये ही व्यक्ती आहे ती कैद झाल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच निखिल, या दृश्यामध्ये स्पष्ट दिसतंय। मात्र मुंबई पोलिसांच्या मतानुसार सैफ अली खानवर हल्ला करणारा व्यक्ती आणि हा सीसीटीव्ही मध्ये जे दिसतंय त्या प्रकारे शाहरुख खानच्या घराच्या रेकी करणारा जो व्यक्ती आहे याची शरीरयष्टीमध्ये देखील साम्य दिसतंय। त्यामुळे मुंबई पोलिसांनी ही शंका व्यक्त केली आहे। नक्कीच कारण ही शंका आहे ती व्यक्त पोलिसांनी केलेली आहे। कारण या ज्या अनुषंगाने हा जो व्यक्ती आहे तो आलेला आहे तो सैफ अली खानच्या घरात जाताना देखील दबक्या पाहुण्याने तो आलेला होता। त्याने देखील तोंडाला रुमाल लावलेला होता, त्याच्या पाठीवरती देखील बॅग होती। तसाच आरोपी आहे तो मन्नतच्या आजूबाजूला देखील रेकी करतानाचं आहे ते पाहायला मिळालेलं आहे। हा जर आरोपी आपण पाहिलं जो रेकी करण्यासाठी आलेला होता त्याच्या तोंडावरती देखील मास्क होता, त्याच्या पाठीवरती देखील बॅग आहे। त्यामुळे हा व्यक्ती आहे तो एकच असल्याचं देखील पोलिसांना दाद संशय। त्यामुळे या दोन्ही अनुषंगाने आता पोलीस तपास करतायत। 14 तारखेचा सीसीटीव्ही आहे तो देखील पोलिसांनी हाती घेतल्याच्या नंतर आता 14 तारखेच्या पहाटेपर्यंत जे आसपासचे सीसीटीव्ही आहेत मन्नतच्या रस्त्यावरील असणारे सीसीटीव्ही आहेत ते सर्व सीसीटीव्ही आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि या सीसीटीव्हीच्या आधारे तो पुढचा तपास आहे तो पोलीस करतात। नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर हल्लेखोरानं शाहरुखच्या घराची देखील रेकी केल्याचं आता या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा नवा फोटो देखील सीसीटीव्हीत कैद झाला। आरोपी कपडे बदलून वांद्रे परिसरात फिरताना समोर आलाय, त्यामुळे मोठी घडामोड असं म्हणते। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा नवा फोटो हा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय, आरोपी कपडे बदलून वांद्रे परिसरात फिरताना आता समोर आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती आताची मोठी अपडेट, मोठी घडामोड समोर आली। आरोपी कपडे बदलून वांद्रे परिसरात फिरताना आता समोर आला।
संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत. निखिल, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. आरोपी कपडे बदलून वांद्रे परिसरात फिरत असल्याचा एक नवीन फोटो आता समोर आलाय. नक्कीच कारण हा जो नवीन फोटो आहे तो पुढे आलेला आहे. ज्या नवीन फोटोमध्ये जो आरोपी आहे तो हल्ला केल्याच्या नंतर त्या ठिकाणी लगेच पळून न जाता तो सकाळच्या सुमारास या बँड्रा परिसरामध्ये फिरताना आहे तो आढळलेला आहे. मात्र त्याने कपडे आहेत ते बदललेले आहेत. निळ्या रंगाचा जो शर्ट आहे तो त्यांनी परिधान केलेला होता आणि ह्या शर्ट कपडे बदलून हा जो संपूर्ण व्यक्ती आहे तो बँड्रा परिसरात फिरत असताना पोलिसांच्या निदर्शनास आलेला आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस तपास देखील करतात. आपण जर याच्यामध्ये एक पाहिलं तर कंटिन्यू बॅग आहे, ती बॅग या आरोपीच्या पाठीमागे आहे आणि हा आरोपी आहे तो पाठीवरती बॅग घेऊनच सर्व परिसरामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळतं आणि पोलीस देखील त्याच अनुषंगाने हा संपूर्ण तपास आहे तो करतायत. जास्तीत जास्त सीसीटीव्ही पुरावे आहेत ते गोळा करण्याच्या मागे पोलीस आहेत, कारण त्या अनुषंगाने हा जो व्यक्ती आहे तो कुठून कसा त्यांनी संपूर्ण प्रवास केलेला आहे हे देखील पोलिसांना पाहायचं आहे. परंतु बँड्रा स्टेशनच्या परिसरात हा जातानाचा सीसीटीव्ही आहे तो पोलिसांच्या हाती आलेला आहे आणि कपडे बदलून याने हा संपूर्णपणे पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणाची त्याने पाहणी केली आहे का हा देखील संशय आता पोलिसांना होता. नक्कीच निखिल, खरं तर ही धक्कादायक अशी हे माहिती मिळत आहे, कारण आरोपी एकीकडे आपण पाहतोय की तब्बल 35 पथकं या आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र हा आरोपी वांद्रे परिसरात फिरत असल्याचं स्पष्ट झालंय. वांद्रे परिसरामधला हा नेमका कुठला फोटो आहे याबाबतची काही अधिकची माहिती आहे का? आपण करण पाहिलं तर बँड्रा परिसरामध्ये फिरत असताना या व्यक्तीने आता कसा जो मार्ग आहे तो स्वीकारलेला होता याचा पोलीस आहे तो आता तपास करतायत, याचा अभ्यास पोलीस करतायत. कारण जवळपास 35 टीम या तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 15 टीम आहेत त्या क्राईम ब्रांचच्या आहेत, 20 टीम यांच्या स्थानिक पोलीस स्टेशन आणि आसपासच्या पोलीस स्थानकाच्या मिळून तयार करण्यात आलेले आहेत. परंतु एवढे तास उलटले तरी सुद्धा जो हा मुख्य आरोपी आहे तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे जो शोध कार्य आहे ते विविध अँगलनी करण्यामध्ये आता पोलिसांनी आपला वेग आहे तो वाढवल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यामध्ये हा जो सीसीटीव्ही आहे तो पुढे आलेला आहे. नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.